गुड इव्हनिंग फ्रेंड, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता आणि स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला आज मी आता काय हे पहा, खोबऱ्याचे एवढं मोठं खोबरं दिसतंय, नारळ दिसतंय फोडलेले. तर तुम्ही याच्यावर तुम्हाला कळलंच असेल मी काय बनवणार आहे. मी बनवणार आहे आता नारळाची वडी, खोबऱ्याची वडीची बर्फी काय म्हणतात त्याला. चला तर मी आता नारळाचे हे सगळे टवके काढून घेणार आहे. नारळ सगळे टवके ह्याच्यातनं आणि त्याचं आता सगळं स्वच्छ करून घेते, तुकडे करून घेते, मिक्सरमधनं काढते. किती दिवस झाले नारळ फोडू 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 म्हणतात, त्याचा आज मुहूर्त लागलेला आहे नारळ फोडायचा. आणि नारळ फोडला म्हटलं चला आता आज वेळ पण आहे तर करूया म्हटलं आता नारळाची बर्फी. हे पाहिजे सगळे नारळाचे टोके काढून घेतलेले सगळं. हे पहा, हे नारळ सगळे काढून घेतले. आता हे जे ना हे पाठ आहे ना हे सगळं काढून घेते, पांढरे म्हणजे आपल्या वड्या पांढऱ्या होतात, बर्फी पांढरी होईल नारळाची बर्फी. तर त्याच्यात पाणी घालते पहिला आणि सगळं पाणी घालून हे सगळे टवके नारळाचे हे सगळे स्वच्छ धुवून घेते. आणि इथे हे बघा दूध पिशवी, दूध उकळती आहे बर्फीमध्ये घालायला. कारण का नारळाचा किस केला तर त्याच्यात हे टाकलं तर खूप वेळ लागणार आहे ते आटायला. त्याच्यामुळे पहिल्यांदाच मी म्हटलं दूध थोडं आटून घेऊया. आणि बघा इकडं मी नारळाचे सगळं टोके धुवून घेते. बघा नारळाची बर्फी करता करता, नारळाची वडी करता करता काय झालं, रसिकाचा फोन आला आणि ती लोडी येईल आता. विरांश आता थोड्या वेळाने पोचेलच घरी. इकडे चहा बनवला मी. हे बघा बेल वाजली. अगं काय चहा? अगं रसिका येईल, विनायक येईल म्हणले चहा. हे बघा रसिका प्राजक्ताने वडापाव आणले. नाही बस पाहिजे आली बघा. सुरूच राहणार कारण ते शक्य नाही हे दलिंदर बघा रसिका आली, प्राजक्ता येऊन गेल्या, चहा झाला. आता मी पुन्हा बनवायला लागले ही बर्फी, नारळाची वडी. नारळाचं हे ना हे बघा काढून घेतलेलं वरचं साल आणि चांगलं मिक्सरमधनं काढलेलं. हे पहा दूध पण घातलं त्याच्यामध्ये. आणि हे चांगलं आता घट्ट होईपर्यंत, म्हणजे दूध आटेपर्यंत जरा त्याला खूप वेळ लागतो, हलवावं लागतं सारखं. आणि येतील आता सासूबाई थोड्या वेळात येतील, मला स्वयंपाकाला पण लागायचं आहे. पण पहिला म्हणलं आता एवढं वडी बनवून टाकूया. आता वडी बनवली म्हणजे कारण का किती दिवस झाले करायचे म्हणते, राहूनच जातं. आता जाऊन आता थोडेसे खोबरं थोडं ठेवलेलं आहे, ते उद्या परवा बघूया. पण आता सध्या एवढी छान मलाई घातलेली ह्याच्यामध्ये, मलाई तर छान बर्फी खोबऱ्याची बनवूया. हे पाहायला किती हलवावं लागतं कारण की दूध आटायला पाहिजे. हे सगळं आटलं की मग ह्याच्यामध्ये साखर टाकली. हे पाहिजे तर खोबऱ्याच्या वड्यासाठी प्लेटमध्ये एका मोठ्या ताटामध्ये सेट करायला ठेवलेले आहे. बघूया आता गार झाल्यानंतर याच्या वड्या पाडता येईल. खूप वेळ लागला, खूप वेळ हलवून हात दुखायला. खूप वेळ लागतो वड्या खायला कारण का त्यातलं दूध आटायचं, पुन्हा पाक. चला तर मग मी सेट करायला ठेवते. हे पहा इथे बघा
खोबऱ्याच्या वड्या तयार झालेल्या आहेत. बघा कसे छान झालेत. हे बघा. तुम्हाला आवडले का नक्की कमेंट्समध्ये सांगा. सासूबाई आल्या बघा. आता दिराने येऊन सोडलं. हे बघा इथे सासूबाई सांगत होत्या आणि हे विचारले तू कशाला गेली तिकडे 2 दिवसासाठी. उगीचच गेली. हो ना म्हणे मी उगीचच गेले तिकडे 2 दिवसासाठी. असं ते हे दोघांचं बोलणं चालू होतं. हे म्हणत होते समजावून सांगत होते कशाला गेली. आणि सासूबाई पण म्हणत होत्या हो म्हणे माझं शुभदा सगळं करते मी उगीच गेल्या तिकडे. आणि ते सगळे गप्पा गोष्टी यांच्या चालू होत्या. आणि खरं सांगू का स्वभावाला औषध नसतं. आता म्हातारपणी ना एवढ्या हट्टीपणा झालेत ना खूप हट्टीपणा करतात म्हणतात. एकच दिवसात तुम्ही कसं करता म्हणले आम्हाला. सासूबाई बघा. सासूबाईंना दिराने आणून सोडलं. दीर म्हणतात मला कसं करते का तू. नाही म्हणलं माझं रोजच आहे. तुम्ही 1 दिवसात कंटाळले. चला आता रात्रीची वाजली 9 बघा. आणि सासूबाईंचं झालेलं जेवण. आता आम्ही बसतो जेवायला. चला या. आता सासूबाई म्हणतात हाक मारून मला शुभदा तू चांगली आहे बघा. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय टेक केअर.